श्रीराम मित्र मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा आपलूजमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच मुंबई मेट्रो पदभरती 2025 असणार। यामध्ये प्रति महिना तुम्हाला 56,900 पासून ते 2,08,700 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। जर तुम्ही अजूनपर्यंत भारतीय रेल्वे विभागामध्ये 12वी पासवरती परमनंट जॉबची जी पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओसुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण नक्कीच व्हिडिओ बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर सर्वप्रथम बघा, मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ही पदभरती असणार आहे। तर सर्वप्रथम बघा, भरती महाराष्ट्र शासन सरकारचे जॉब असणारे। यामध्ये वय मर्यादा तुमची ही 18 ते 43 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी ही 45 वर्ष सुद्धा असणार आहे। कोण कोण इथे अर्ज करू शकतात तर बघा, महाराष्ट्र राज्यातील उमेदवारच फक्त इथे अप्लाय करू शकतात। बघा, तुम्हाला इथे अनुभवाची गरज आहे, फ्रेशर इथे अप्लाय करू शकत नाहीत। त्यानंतर बघा, तुमचं येथे कोणते जेंडर अप्लाय करू शकतात, मेल आणि फिमेल दोन्ही व्यक्ती इथे अप्लाय करू शकतात। अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे। मी पुन्हा एकदा सांगते, अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे। अर्जची फी येथे नाही आहे, फ्रीमध्ये तुम्ही येथे अर्ज करू शकतात। तर बघा, दूरचा प्रकार काय असणार आहे, परमनंट जॉब हा तुमचा असणार आहे। त्यानंतर बघा, येथे तुमची निवड प्रक्रिया ही पूर्णपणे मुलाखतीवरती असणार आहे। पहिल्यांदा तुम्ही फॉर्म भरायचा आणि त्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाणार आहे। तर बघा, ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 4 नोव्हेंबर 2025 असणार आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 5 डिसेंबर 2025 असणार आहे। स्क्रीनवरती तुम्हाला पत्ता दिसत आहे, तुम्ही तो प्रॉपरली स्क्रीनशॉट काढून ठेवा। तुम्ही व्हिडिओला पॉज करा, स्क्रीनशॉट ठेवा आणि तुमच्या लक्षात राहील। तर बघा, तुमचं नोकरीचं ठिकाण हे मुंबई असणार। त्यांची अधिकृत वेबसाईट सुद्धा तुम्ही इथे दाखवत आहे, तुम्ही बघा ती। तर आता बघूया ती कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे व सॅलरी किती भेटणार आहे। सर्वप्रथम डायरेक्टर या पदाकरता 1 जागा रिक्त आहे। यामध्ये प्रति महिना तुम्हाला 78,800 पासून ते 2,09,200 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। त्यानंतर दुसरे पद असणारे जनरल मॅनेजर, ज्यामध्ये इलेक्ट्रिक किंवा मेकॅनिकल, यामध्ये कोणतीही डिग्री तुमचे इलेक्ट्रिक किंवा मेकॅनिकलची डिग्री ते तुम्हाला लागणार आहे। यामध्ये 1 जागा रिक्त असणारे। पे लेवल तुमचा हा 78,800 पासून ते 2,09,200 पर्यंत भेटणार आहे। तुमच्याकडे एक्सपिरियन्सची पण इथे गरज आहे। त्यानंतर तिसरे पद असणारे जनरल मॅनेजर, ज्यामध्ये प्रति महिना तुम्हाला 78,800 पासून ते 2,09,200 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। यामध्ये 1 जागा रिक्त आहे। आपलं चौथं पद म्हणजे मॅनेजर, या पदाकरता 1 जागा रिक्त आहे। प्रति महिना तुम्हाला हा 67,700 पासून ते 2,08,700 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। 5वे पद म्हणजे असिस्टंट मॅनेजर, या पदाकरता 1 जागा रिक्त आहे। प्रति महिना तुम्हाला येथे 56,100 पासून ते 1,75,500 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। 6वे पद म्हणजे असिस्टंट मॅनेजर, या पदाकरता OCC, या पदाकरता तुम्हाला 56,100 पासून ते 1,77,500 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। 7वे पद म्हणजे असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिक किंवा मेकॅनिकल, या पदाकरता सुद्धा 1 जागा रिक्त आहे। 56,100 ते 1,77,500 पर्यंत तुम्हाला पेमेंट भेटणार आहे। तर बघा, तुम्हाला स्क्रीनवरती ते फॉर्मसुद्धा दाखवत आहे, तो तुम्हाला प्रिंट काढायचा आहे, तो प्रॉपर भरायचा आहे आणि तुम्हाला मी सांगितलेल्या पत्त्यावरती तुम्हाला तो फॉर्म पाठवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला मेल किंवा फोन येईन आणि त्यानंतर तुम्हाला मुलाखतीला जायचं असणार आहे। महत्त्वाचे डॉक्युमेंट जे तुम्ही तुमच्या अर्जाच्या सोबत झेरॉक्स करून पाठवू शकता। तर सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जर तुम्ही कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, तुम्ही 10वीचं 12वीचं जे पदवी प्राप्त केली त्याचं सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नक्कीच द्या। मित्रांनो, जे कोणी पण भरतीसाठी पात्र असणार त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। यावर डिस्क्रिप्शनमध्ये मी जाहिरातीची ऑफिशियल PDF ची लिंक दिलेली आहे।